60 वर्षावर मोफत शिक्षण मिळणार आहे। आता आमच्या मुली कुठलीही फी न घालता, शाळेत कुठलीही फी न भरता डॉक्टर होणार आहे। नाहीतर 30 लाख भरा आहेत आपल्याकडे, 2 लाख भरा आहेत आपल्याकडे, 3 लाख भरा आहेत आपल्याकडे। इंजिनियर किती मुली होते आपले नाही तो, म्हणून महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला। आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन काल पुण्यामध्ये झालं। खरं तर ह्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्यांचे जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचा मान सन्मान आणि सन्मान ठेवून काम करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची आहे। मी हिंदू धर्म छत्रपती शिवाजी महाराज, पूज्यपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, लवजी वस्ताद यांना सर्व पहिला वंदन करून मी माझ्यापासून पूर्ण चालू करतो। तर या क्षेत्राला असणारे संजयराव जाधव ते माझे मित्र, अमित विषय जिल्हाध्यक्ष, माझे धर्मेंद्रवाडीचे, तसेच बाकी माझ्यावर असलेले सर्वांची मी मागणी करतो। तर आम्ही काय मोठा नेता बघता नाही, मी माझ्याकडून वेळ बघतो फक्त मी त्यातून समजून घ्या माझ्याकडे शिकलो आपण महाराष्ट्र महाराष्ट्र। आज मी गेले 35 वर्ष राजकारणामध्ये समाजसेवा करण्यासाठी छत्रपती उदयनराजेंच्या छत्रामध्ये काम करतो। आज उदयनराजेंच्याबद्दल मी आज 35 वर्ष त्यांच्याबद्दल मी समाजमध्ये मला अनुभव कामाचा आहे। अनेकही दलित समाजाच्याबद्दल चळवळीत मी काम केले। चळवळीत जाऊन मी पहिले मंत्री महिलांचे आमच्या तरुण पोरांचे प्रश्न सोडवतो, कुणाचे रेटिंग असेल, कुणाला आत्ताचे आपल्या जे मोदी साहेबांनी जी योजना जी आणल्या त्या आत्ता मी 500 लोकांच्या 1.5 महिन्यात मी योजना ह्या पूर्ण केल्या। हा मला एक स्वरूप आहे, कारण आता असणारे समोरचे जे आपले कुटुंबात ते स्वतः माझ्याकडे होते, त्या महिन्याच्या माझ्याकडून आपल्या ह्या संपूर्ण महिन्याचं समोर भरण्याची सर्वांनी मी गेल्या 1.5 महिन्यापासून मी आभा कार्ड, शिक्षण कार्ड, त्या जेवढ्या मोदी साहेबांनी जी योजना आमच्या दलित समाजासाठी दिलेल्या आहे तेवढ्या मी डेव्हलप करून आज 1.5 महिन्याला मी स्वतः करून मी पोचवलेल्या मी पोचवल्या का तर नरेंद्र मोदी 9 वर्षांनी जे भारताचे पंतप्रधान 24 तास आपल्या भारत देशाला जी आज वेळ देतात, पण मी थोडासा वेळ दिला काही फरक पडत नाही काय। आधी त्याच्यामध्ये प्रत्येक आमच्या रेटिंग कार्ड असो, कोणाचे महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, बसवराव नाईक एवढ्याचे प्रत्येक आमच्या समाजाचे प्रकरण जातीचे जातले हे समाजाच्या कार्यासाठी मी पुढे असतो। आम्ही कुठून दाखवला का मला समाज अजूनपर्यंत खाली गाळात आहे, त्या समाजाला मी पूर्णपणे पायावरून ताकद तेवढी मी दाखल करून मी पूर्ण करणार। आणि जोपर्यंत छत्रपती उदयनराजे माझ्या पाठीचे आहे तोपर्यंत मला कुणाची ताकद कुणाची भीती नाही, ही मी त्यांच्या श्रद्धेने सगळे काम करतो। आणि अजून आपल्या 9 वर्ष झाले मोदी सरकार आहे, फिर एक बार परत मोदी सरकार आपल्या ह्या देशात पंतप्रधान आपल्या आणायचं आहे आणि आपण सर्वांनी एकजूट एक ताकदीने येऊन ते आपल्याला या भाजप सरकारला परत एका ताकदीनुसार आपण सर्वांनी केंद्रात दिल्लीमध्ये सत्ता आणू द्यायची आहे। आणि आपण आणणार जी बाकीचे काय भूगोल प्रकार आहेत ती सगळे सांभाळले गेले ताकद आहे, अशी ताकद येऊ शकते माझ्याकडे ती कुणाकडेच नाही, ती सांभाळणार। आणि आम्ही सर्वात दलित समाजाच्या पाठीचे आहे एवढं बोलून माफ व्हावं असं माझी इच्छा आहे। आणखी तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे तुम्ही काय 5,000 रुपये देता, तर मला वाटतं माझ्या दलित महिलांसाठी पेन्शन व्हावी चालू, निदान 2,000 रुपये तर पेन्शन माझ्या दलित महिलांसाठी करा अशी मी तुम्हाला विनंती करते। आणि माझी एक मागणी आहे की महिलांसाठी हाताला व्यवसाय द्या सर। खरंच खूप वर्ष झाली आता महिला म्हणतात की आम्हाला काम नाही आहे, पार्लर चालवतात, ब्युटी पार्लर आहे, त्यांचं फॅशन डिझायनिंग आहे, पण असं किती होणार, त्यांना करायला त्यांना हात पसरावे लागतात। आता माझ्या महिला सदस्यांनी त्रिपुटीवरून आल्या, त्यांच्या हाताला काम दिलं तर त्या 100 रुपये खर्च करून आपल्यासाठी येतील असं मला वाटतं। मी एवढं बोलून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सरशी शाहू महाराज, आई रमाई भीमाई या सर्व महान विभूतींना अभिवादन करून मी प्रथम तुम्हाला सर्व अभिवादन करतो। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीय मोर्चा हा संवाद मेळावा जिल्ह्यातून घेतला। आज या ठिकाणी आमचे
प्रमुख उपस्थिती आहेत ते आमचे